नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमळे अतिशय महत्त्वाचा अपडेट्स इकडे कव्हर करतो आहे. खरीप हंगाम 2023मधील शेती पिकांच्या नुकसानीसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निघालेला आहे. 2,443 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. तर प्रलंबित जी रक्कम याची आपण प्रतीक्षा करत होता ती मिळालेली आहे. पॉईंट टू पॉईंट कव्हर करणार आहोत. चॅनेलवर असेच दर्जेदार व्हिडिओ मिळत असतात. चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या चॅनेलचे मेंबरशिप घेतलेलं नसेल तर मेंबरशिप घ्या. आपल्या चॅनेलचे अधिकृत सदस्य या ठिकाणी व्हा आणि आपल्या सदस्यांना आम्ही जे काही लाभ पोचवत असतो त्या संपूर्ण लाभांचा या ठिकाणी आपण फायदा घेऊ शकता. अधिक माहितीसाठी जॉईन बटनावर क्लिक करा किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ देतो आहे तो पाहून घ्या. पुढे अपडेट्स इकडे पाहाल तर अतिशय महत्त्वाचा अपडेट असणार आहे. तब्बल 2,443 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यापूर्वी जरा उत्पादन सेवा सुविधा केंद्रासंबंधित माहिती कव्हर केली होती. पाहिलं नसेल तर पाहून घ्या. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते खरीप हंगाम 2023मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना 2,443 कोटी 22,71,000 रुपयांचा निधी वितरणास मान्यता दिलेली आणि या संबंधित जे शासन निर्णय ते शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेले. अशा प्रकारची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या ठिकाणी दिलेली. शासन निर्णय आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड केलेला आहे. आपण तो पाहिला नसेल तर आपल्याला अशा प्रकारे इकडे स्क्रीनवर पाहायला मिळतो आहे की अशा प्रकारे 29 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले. अधिक माहितीसाठी आपलं डाऊट क्लॅरिफिकेशन नसतील झाले तर कमेंट सेक्शनमध्ये करून घेऊ शकता. उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्याप हे अपडेटच समजलेलं नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील ही सर्व माहिती समजेल आणि ते देखील या सर्व माहितीचा लाभ घेऊ शकतील. जय हिंद.